आज या पनवेलच्या नगरीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिनाचा हा सोहळा संपन्न होत असताना मंचावर उपस्थित महाराष्ट्राचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस सन्माननीय भाई जयंत पाटील साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, सन्माननीय भाई बाळराम पाटील साहेब, सन्माननीय राजूदादा पाटील, सन्माननीय भाई यशवी जाधव सर, सन्माननीय भाई राजू कोरडे, सन्माननीय भाई अतुलजी म्हात्रे, सन्माननीय मानसीताई म्हात्रे, सन्माननीय चित्रलेखाताई पाटील, सन्माननीय सुरेश शेठ खैरे, सन्माननीय गौतम पाटील, मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते मंडळी, समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, देशामध्ये हा देश स्वतंत्र होण्यापूर्वी या देशातील शेतकरी कामगार कष्टकरी वर्गाने स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन या देशाला स्वतंत्र केलं आणि स्वातंत्र्यानंतर या कष्टकरी वर्गाचं हित जोपासलं जाणार नाही, भांडवलदारी वर्गाचं हित जोपासलं जाईल ही भावना ठेवून आपल्या नेत्यांनी केशवराव जेदे, सन्माननीय शंकरराव मोरे साहेब असतील, सन्माननीय तुळशीरास जाधव साहेब असतील, सन्माननीय दत्ताभाऊ देशमुख असतील, सन्माननीय रामभाऊ नलवडे, भाऊसाहेब राऊत या नेते मंडळींनी या शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 78 वर्षापूर्वी केली. मला वाटतं या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते सन्माननीय राज ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे. वेळ आहे कुणी वेळ आहे, निरोप आलाय, अजून 5-10 मिनिटं आहेत, सर्वांनी खाली बसून घ्या. या पक्षाचं तत्वज्ञान हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या त्या तत्वज्ञानात आहे. कष्टकरी, नाहिरे वर्ग, वंचित घटक या घटकाचं सेवा करणारा हा पक्ष आहे. 55 साली बाई पहिल्या फळीतल्या नेते मंडळींनी आपला पक्ष सोडून गेले, पण त्या काळी दुसऱ्या फळीतले जे नेते होते, बाई उद्धवराव पाटील असतील, बाई दाजीबा देसाई असतील, कृष्णराव धुळप असतील, विठ्ठलराव हांडे असतील, अण्णासाहेब गव्हाणे असतील, बाई एनडी पाटील असतील, बाई प्रभाकर पाटील असतील, दिबा पाटील असतील, दत्तू शेठ असतील, बाई गणपतराव देशमुख असतील, मोहनराव पाटील असतील, हे त्या काळामध्ये तरुण होते आणि या दुसऱ्या फळीतल्या तरुण नेत्याने आपल्या पक्षाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली. आज आपल्या पक्षामध्ये सुद्धा तरुणांची संख्या जास्त आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ज्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीचं सदस्य व्हायचं आहे, ज्याला